महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणजे आपले कोकण, धर्तीवरील स्वर्गच। लाखो लोक दरवर्षी कोकणात येतात आणि यांच्यासाठी सोयीची असते ती कोकण रेल्वे। 8 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 12 प्रमुख रेल्वे स्थानक परिसराच्या रस्ते काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचं भूमिपूजन केलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग, कणकवली आणि सावंतवाडी या 12 पैकी 3 स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय। 9 ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन होतंय। गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना याची देही याची डोळा अधिक सुंदर आणि अविस्मरणीय कोकणाचं दर्शन घेता येईल। म्हणजे अगदी रेल्वे स्थानक नव्हे तर एअरपोर्ट वाटावा इतकं सुंदर हे स्थानक बांधलं गेलंय। 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या समारंभाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर, लोकसभा सदस्य श्री नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, नितेश राणे, वैभव नाईक, किशोर तावडे, संतोष कुमार झा असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नमस्कार। आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेले अनेक वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत असलेला कोकण महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने विकासाच्या दिशेने जातोय। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कोकणचे सुपुत्र नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक आगळीवेगळी संकल्पना कोकणाचे सुपुत्र या नात्याने राबवली आणि ते म्हणजे कोकण रेल्वेच्या स्थानकांचं केलेलं सुशोभीकरण। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हजारो नव्हे लाखो प्रवासी पर्यटक या कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणामध्ये येत असतात आणि फिरत असतात। या सर्वांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, आपल्या रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर चांगल्या सोयीसुविधा असाव्यात, चांगल्या पद्धतीची वेटिंग रूम असावी, इथपासून कोकण रेल्वेच्या स्थानकापासून महामार्गापर्यंत पोहोचण्याची चांगली व्यवस्था असावी, याच्या एक खूप सुंदर संकल्पना नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी मांडली। नमस्कार, मी संजय मालणकर। खरोखरच म्हाका आता 59 वर्ष झाली, पण म्हाका वाटत नाही मी आता खंय असोय एवढो काय पलट। म्हणजे मी कणकवली स्टेशनवर असोय की खंयच्या एअरपोर्टवर असोय, असं हे काम आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमचे माननीय खासदार नारायण राणे, तसेच प्रत्येक आमच्या जिल्ह्यातले आमदार यांनी जा काय केल्यानी हा बाबा 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 उद्या आमचे जे ह्याचे चाकरमानी येतले चतुर्थी ते म्हणतले अरे माझ्या गावात जाऊ उतरलोय की विमानतळ उतरलोय। आम्ही पहिले कोण टपली दिसलो की म्हणायचे विमानतळ म्हणायचे, पण आज प्रत्यक्षात पालकमंत्री, खासदार, आमदार हे जागा ह्या केल्यानी बाबा 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 जे बघतील ते म्हाका नवीनच वाटतं आणि एअरपोर्ट तर काय झाला।